नमस्कार मित्रांनो, तोही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। तर त्या ट्विस्टमध्ये मित्रांनो आता असं होणार आहे, सुप्रियाने मात्र आता या वल्लरीचा अगदी स्केच बनवून स्केच आर्टिस्टकडून आता हुबेहूब चित्र बनवलेलं आहे आणि ती मात्र आता फोन करून ईश्वरीला हे सर्व सांगत आहे की आता ईश्वरीला हे सर्व कळाल्यानंतर ईश्वरीला फार आनंद होतो, पण वल्लरीला मात्र आता खूप भीती वाटते। वल्लरीला असं वाटत असतं की नक्की आता ह्या बाईने आपलं हुबेहूब स्केच तर मिळवलं नसेल ना, कारण आता सुप्रिया जे सांगत ईश्वरीला होती त्यातून अगदी खरेपणा वाटतो आणि त्या वल्लरीने म्हणजे त्या सुप्रियाने आपल्याला बघितलेलं आहे। आता नक्की मात्र काहीतरी होईल, आता सुप्रिया नक्की काहीतरी करेल आणि जर तिने अर्णवला आणि ईश्वरीला हे स्केच दाखवले तर मात्र आता आपलं खूप अवघड होईल, म्हणून आता तिला खूप टेन्शन येते। आणि एकतर आता त्या रमाकांतचा जो काही भाऊ आहे उदयकांत, त्याने सुद्धा आता आपल्याला फोन करून धमकावलेला आहे आणि पैशाची मागणी केलेली आहे आणि जर आपण त्याला पैसे दिले नाहीत तर तो आपलं सत्य सगळ्यांच्या समोर सांगेल। मग आता इतके टेन्शन वल्लरीला आलेले आहेत, वल्लरीला आता काय करावं काही सुचत नाही। त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी रूममध्ये असतात। आता अर्णव खाली झोपलेला आहे, ईश्वरीला फार वाईट वाटतं। ईश्वरी म्हणते की अर्णव सर हे बघा, खाली झोपू नका, तुमच्या पाठ वगैरे दुखेल आणि सकाळी तुम्ही परत व्यायाम वगैरे नाही करणार। परंतु अर्णव म्हणतो की नाही, जोपर्यंत आता तिकडे माझी ताई खाली झोपत असेल तिला किती त्रास होत असेल, एकतर ती 2 जीवांची आहे, तिला काय काय त्रास मात्र त्या राकेशमुळे सहन करावा लागतो, तो खरंच मी नाही सहन करू शकतो। त्यावरती आता ईश्वरी अर्णवच्या जवळ येते, अर्णवला म्हणते की हे बघा अर्णव सर, तुम्ही काही काळजी करू नका, अंजली ताईंसाठी आपण खूप काही करतो आणि सर मी तुम्हाला एक आता कानमंत्र देते, जर आता अंजली ताईंचं मन आपल्याला जिंकायचं असेल तर मात्र आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की जेणेकरून अंजली ताईंच्या मनातील राग आहे तो पूर्णपणे नाहीसा होईल आणि त्या राकेशचं सत्य आता आपल्याला सगळ्यांच्या समोर आणावे लागेल, म्हणून आता आपल्याला असं काहीतरी प्लॅन करावा लागेल। आता ईश्वरी सुद्धा आपलं अंथरूण घेते आणि ती अर्णव शेजारी खाली झोपायला येते। अर्णव म्हणतो की मिस इंदोर तू काय करतेस? आता ईश्वरी म्हणते की काय करतेस म्हणजे अर्णव सर तुम्ही मला काय हा प्रश्न का विचारतात? आपण नवरा बायको आहोत, मग जेथे माझा नवरा झोपेल तर तेथे मी हक्काने झोपू शकते। आता अर्णव आता सगळं काही विसरलेलं असतो, ईश्वरीला तो रागराग करत आहे। ईश्वरी बरोबर आपण नवरा बायकोचे संबंध ठेवले नाही, पण तरीसुद्धा आता तो सगळं काही विसरून जातो आणि आता त्याला एकांताची गरज असते आणि तो त्या एकांतात मात्र म्हणजे त्या टेन्शनमध्ये असताना तो ईश्वरीला कधी आपलंसं करून घेतो हेच त्याला काही कळत नाही, कारण आता पूर्णपणे त्याला ताईचं टेन्शन असतं आणि ईश्वरी प्रत्येक वेळेस त्याची साथ देत असते आणि साथ देता देता ईश्वरी कधी अर्णवची होऊन जाते हे दोघांनाही काही कळत नाही। आता झोपेमध्ये असताना ईश्वरी म्हणते की आय लव्ह यू सर, आय लव्ह यू सर, मी तुमच्यावर खूप प्रेम करते। आता मात्र अर्णवला जाग येते, अर्णव म्हणतो की आता ही मिस इंदोर काय बडबड करत असेल, नक्की काय म्हणत असेल? आता अर्णव बारीक लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करतो, तर ईश्वरी आता एकतर दिवसभर खूप दमलेली असते। आता अंजलीची रूम वगैरे साफ करून तिला आता सारखी अर्णवची साथ देत, एकतर घरात सुद्धा खूप कामं असतात, सगळे काही काम पार पाडून ती अर्णवला टेन्शनमुक्त करण्याचा प्रयत्न करत असते, त्याची साथ देत असते, त्याला खुश ठेवण्याचा ती प्रयत्न करत असते, म्हणून बिचारी आता खूप दमते। आता जे काही ती बोलत आहे ते ऐकून अर्णवला हसू येते, अर्णव तिला प्रेमाने जवळ घेतो आणि खरंच मिस इंदोर तू माझ्यासाठी किती काही करतेस ग, मी इतका तुझा रागराग करतो पण तरीसुद्धा तू माझ्यासाठी खूप काही करते, म्हणून त्याला स्वतःची चूक समजते आणि आपल्या ताईसाठी तो ईश्वरीला अगदी मिठीत घेतो आणि खूप रडतो। आता मात्र ईश्वरी ही झोपेत असते, ईश्वरीला काही कळत नसतं आणि आता अर्णवला तेवढ्यात झोप लागून जाते आणि दोघंही आता एकमेकांच्या अगदी मिठीत झोपतात आणि कधी आता दोघं एकमेकांच्या इतक्या जवळ येऊन जातात, दोघांनाही काही कळत नसतं। त्यानंतर आता मित्रांनो इकडे आता हा राकेश रियाकडे गेलेला आहे आणि तो अंजलीशी खोटं बोलतो। आता रियाकडून त्याला पैसे भेटत आहेत, त्यासाठी मात्र तो रियाकडे तर जायला निघतो, एकतर त्याच्यात त्या दुसऱ्या मैत्रिणी त्यांनी आता पैसे दिले नाही म्हणून त्यांनी त्याला अगदी ठोकारलेलं असतं आणि आता रियाच आपल्यासाठी सगळं काही करू शकते, म्हणून तो मात्र आता रियाला खुश करण्यासाठी आता रिया ती म्हणजे मालक आहे
म्हणून तो आता जे काही रिया सांगेल ते सगळं काही करण्यासाठी मात्र रियाकडे जात असतो. रियाने आता त्याला रात्री एकांतात मात्र बोलावून घेतलेलं आहे, कारण रिया तर एकटी असते आणि रियाला मात्र आता त्याला त्याची गरज असते, म्हणून रियाने त्याला बोलावून घेतलेलं आहे. आणि त्याच वेळेस आता अंजली त्याला इतके फोन करत असते पण तरीसुद्धा तो अंजलीचा एकही फोन काही रिसीव करत नाही. रिया त्याला आता मिठीत घेऊन विचारते की नक्की कोण तुला इतके कॉल करत आहे आणि कोणाला तुझी इतकी काळजी आहे. त्यावरती आता राकेश म्हणतो की अगं कोण असणार, कारण माझी ती अगदी जी बायको आहे ना ती गावढाळ, तर तिचेच फोन आहे. तेव्हा आता रिया म्हणते की तुझी ती बायको. आता लगेच राकेश तिला सगळं काही सांगतो. म्हणजे माझ्या बायकोने मात्र आता घर सोडलेलं आहे. तुला माहितीच आहे की माझी बायको किती बावट बायको आहे, अगदी गावढळ, तिला तर काही कळत नसतं, बेअक्कल बायको आहे. म्हणून तो आता अंजलीबद्दल खूप काही बोलतो. आणि त्याच वेळेस आता रिया विचार करते की काय तू तुझ्या बायकोला अशा अवस्थेत घेऊन घर सोडलं आणि काय करतोस. त्यावरती राकेश म्हणतो की काय करणार, माझी बायको तर खरंच मूर्ख आहे. तिने तिच्या भावावर अगदी मी तिच्या भावात आणि तिच्यामध्ये फक्त भांडण लावण्याचा प्रयत्न केला आणि त्या बावट बायकोने माझ्यासाठी घर सोडलं, अगदी आयुष्य आरामात असणारं घर तिने सोडलं आणि आता इकडे अगदी अशा अवस्थेत राहते. आता मात्र अंजली तिकडे वाट बघून थकलेली असते. एकतर पोटात काही नाही. अर्णव आणि ईश्वरीने डब्बा पाठवलेला आहे, तर तो डब्बासुद्धा तिने खाल्लेला नाही. म्हणून तिला आता खूप वाईट वाटतं. म्हणून ती वॉचमन काकांना फोन करते आणि वॉचमन काकांना म्हणते मी तुम्हाला रात्रीचा कॉल केला, प्लीज मला माफ करा, परंतु मला खरंच येथे खूप भीती वाटते. मी एकटी आहे घरामध्ये, राकेश अजूनपर्यंत आलेले नाही आणि मग एक काम करा, म्हणजे काकूंना माझ्याकडे पाठवून देतात का. त्यावरती आता वॉचमन काका आणि काकू हे दोघंही अंजलीकडे येतात आणि अंजलीला म्हणतात की हे बघा ताई, तुम्ही काहीही काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. आणि त्याच वेळेस आता वॉचमन काका थोडेसे बाजूला जातात आणि अर्णवला फोन करतात. अर्णव आणि ईश्वरी चक्क एकमेकांच्या मिठीत झोपलेले आहे. दोघांनाही काही समजलेलं नाही, कारण दोघंही खूप दमलेले आहेत. आणि दोघं मात्र आता अगदी अचानक आलेला फोन बघून, आणि तो पण आता वॉचमन काकांचा इतक्या रात्रीला का कॉल आला असेल, म्हणून आता अर्णवला खूप टेन्शन येते. अर्णव आणि ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येतात आणि लगेच मात्र आता दोघंही मात्र लगेच म्हणतात की काय झालं, अंजली ताईंला काही झालं तर नसेल ना, म्हणून त्यांना भीती वाटते. आता लगेच अर्णव विचारतो की काय झालं काका, तुम्ही कशासाठी इतक्या रात्री फोन केला. काका म्हणतात की हे बघा, त्या राजेशचा अजूनसुद्धा काही पत्ता नाही. अंजली ताई केव्हाच्या एकट्याच घरामध्ये आहेत आणि त्यांना खूप भीती वाटते, म्हणून त्यांनी आम्हाला फोन करून बोलावून घेतलेला आहे. आता लगेच अर्णवला इतका राग येतो. अर्णव म्हणतो की बघितलंस का, तो राकेश किती नालायक जातीचा माणूस आहे. शेवटी त्याने अंजली ताईला घरामध्ये एकटीला ठेवलं आणि तो कुठे गायब झाला माहिती नाही. त्याच वेळेस मात्र आता अर्णव हा लगेच आपल्या शिर्केंना फोन करतो आणि शिर्केंना फोन करून विचारतो आता जे काही आहे ते केवळ म्हणजे शिर्के, हा राकेश कुठे जातो, तो काय करतो, कुणाला भेटतो, याची सगळी काही माहिती तुम्ही मला द्यायची. आता लगेच मात्र शिर्के म्हणतो की लगेच मी कामाला लागतो, तुम्ही सर काही काळजी करू नका. आणि आता अर्णव शिर्केंना फोन करून परत वॉचमन काकांना फोन करतो आणि वॉचमन काकांना म्हणतो की तुम्ही आजच्या दिवस ताईच्या सोबतच थांबा, तिला काय हवं नको, तिने जेवण वगैरे केलं की नाही, सगळं काही प्लीज बघा तुम्ही, आणि प्लीज तुम्ही तिची काळजी घ्या. त्यावर आता वॉचमन काका म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका अर्णव सर, मी आहे ताईच्या सोबत आणि म्हणजे माझी बायकोसुद्धा आहे. आणि आता ते दोघंही ताईच्या सोबतच थांबतात. अर्णवचा जीव आता निश्चिंत होतो, परंतु त्याला आता इतका राग येतो की नक्की हा राकेश काय करतो, कुठे जातो आणि इतक्या रात्री त्याला कोणतं काम येत आहे, म्हणून तो इतक्या ताईला एकटीला सोडून निघून जातोय. आता शिर्के जेव्हा आता हा राकेश तिथून म्हणजे त्या रियाच्या रूममधून बाहेर निघतो, तिच्या घरामधून, शिर्के मात्र त्याचा पाठलागच करत असतो. आता शिर्केला मात्र पूर्णपणे खात्री पटते की नक्की हा या मुलीकडे येत आहे आणि आता तो त्या मुलीकडे चौकशी करतो. आता त्या मुलीला मात्र तो विचारतो, रियाला विचारतो की हा माणूस कोण आहे आणि इतक्या रात्रीचा इकडे का आला असेल. त्यावरती तर रिया त्याला म्हणते की तुला काय करायचं. आता शिर्के मात्र आता रियाला त्याच्याबद्दल सगळं काही खोटं सांगतो आणि शिर्केला लगेच ती मुलगी म्हणजे रिया सगळं काही सांगते, कारण हा तर खूप पैशावाला होता, पण याच्या बायकोने मात्र घर सोडलं आणि त्याचा पैसा वगैरे सगळे काही पैसे येण्याचे मार्ग बंद झाले, त्यामुळे आज मात्र तो माझ्याकडे कामाला आहे आणि मी त्याचा वापर करून घेते. त्याला मी पैसे कुत्र्यासारखे तोंडावर फेकलेले आहेत.
आता जे त्याच्यामधील आणि रियामधील संबंध वगैरे आहे ते सगळं काही मात्र रिया त्याला सांगते. आता रियाने सांगितल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी मात्र राकेश केव्हा जाणार आहे याची सगळी काही माहिती शिर्के अगदी काढतो आणि शिर्केने माहिती काढल्यानंतर आता तो राकेशचा दुसऱ्या दिवशी पाठलाग करत परत मात्र तेथे येतो आणि त्या दोघांचे जे काही आता एकमेकांच्या मिठीत जे अगदी रोमांस सुरू आहे तो बघून मात्र आता शिर्केला धक्काच बसतो. शिर्के ते फोटो काढतो आणि लगेच अर्णवला पाठवतो. अर्णवला ते फोटो पाठवल्यानंतर अर्णवला एक खूप मोठा धक्का बसतो. अर्णव लगेच ते फोटो घेऊन आता अंजलीकडे यायला निघतो. आता ईश्वरी म्हणते की सर काय झालं. ईश्वरी आता ते फोटो पाहते तर ईश्वरीला सुद्धा ते फोटो बघून खूप मोठा एक धक्का बसतो. म्हणजे राकेश इतका मोठा अगदी थराला जाऊ शकतो आणि अंजली ताईंना तो आता किती फसवतो. अंजली ताईंना फसवतो आणि शेवटी अंजली ताईंना फसून मात्र त्याने शलाकाचं सुद्धा मर्डर केलेला आहे. मग आता ही संधी आहे की आता ह्या रियाचे आणि आता ह्या राकेशचे अनैतिक संबंध आणि त्याचे फोटो मात्र आता आपण पाठवायचे आहेत. यासाठी मात्र आता अर्णवला इतका राग आलेला आहे. अर्णवला असं वाटतं की ईश्वरी मला असं वाटतं की आत्ताच्या आत्ता जावे आणि त्या राकेशला चांगली धुलाई करावी, कारण तो माझ्या ताईला इतका त्रास देतोय, माझ्या ताईला माझ्यापासून तोडवतो. आता अंजली इकडे पूर्णपणे वाट बघून दमून गेलेली असते आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आता राकेश घरी येतो अंजली विचारते की काय कुठे गेला होतात. मी रात्री तुम्हाला इतके फोन केले आणि त्यानंतर मात्र तुमचा फोनसुद्धा स्विच ऑफ येतोय. आणि त्याच वेळेस मात्र आता राकेश खोटं बोलायचा प्रयत्न करतो. राकेश म्हणतो की हे बघ अगं तुला मी सांगितलं होतं ना मी एका केस संदर्भात बाहेर जातोय, जरी मला यायला उशीर झाला तर रागवू नको, टेन्शन घेऊ नको. आणि त्याच वेळेस आता तेथे अर्णव आणि ईश्वरी येतात आणि अर्णव ईश्वरी आल्यानंतर जो रिया आणि राकेशचा जो फोटो आहे तर तो फोटो अंजलीला दाखवतात. अंजली आता हा फोटो पाहते आणि तिला तर धक्काच बसतो. अर्णव म्हणतो की ताई हा माणूस तुला फसवतोय. आत्तापर्यंत मी सर्व काही शांत बसलो पण आता नाही. आता मात्र अंजलीच्या पायाखालची जमीन सरकते. अंजली सनकने एक राकेशच्या कानामागे देते. त्यानंतर आता इकडे सुप्रिया ही ईश्वरीला फोन करून तिने सांगितलेलं आहे, कारण ती बाई जी आहे तर त्या स्केचचा फोटो मी तुला मोबाईलमध्ये पाठवते. आता ईश्वरीला तो फोटो आल्यानंतर ईश्वरीला खूप मोठा एक धक्का बसतो. आता ईश्वरीला असं वाटतं की ह्या वल्लरी मामी आहेत आणि मामी मात्र आई समोर का येत नाही हेच ते कारण असेल. म्हणजे आता हे सर्व करणाऱ्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून वल्लरी मामी आहे. तर आता ईश्वरी तिला जाब विचारण्याचं ठरवते आणि त्यानंतर वल्लरी घाईने आता उदयकांतला भेटायला जाते. उदयकांत तिच्या डोक्याला पिस्तूल लावतो आणि म्हणतो की हे बघ जर तुम्हाला पैसे दिले नाहीत तर मी सर्व सत्य सगळ्या जगासमोर सांगेल. वल्लरी म्हणते की मी तुला पैसे देते पण त्या बाईला मारावं लागेल आणि त्या बाईला जर तू मारले तरच मात्र मी तुला पैसे देईल, नाहीतर मी तुला पैसे देणार नाही. म्हणून आता वल्लरी आणि उदयकांत यांच्यामध्ये पुन्हा आता व्यवहार होतो. आता मात्र वल्लरीचं हे सत्य मात्र आता सुप्रिया सगळ्यांच्या समोर घेऊन येऊन आता सुप्रियाच्या जीवाला धोका असणाऱ्या हे वल्लरीला पापाची शिक्षा कशी होती. शेवटी अर्णवने इकडे अंजलीला भयानक सत्याचा पुरावा देऊन राकेशचं खरं रूप तिच्यासमोर आणलेलं आहे आणि पुढे नक्की आता काय होतं हे बघायला मात्र विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.